मी तुम्हाला आज अशा स्टुडंटची स्टोरी सांगणार आहे जी ॲडमिशन घ्यायला खूप घाबरत होती. म्हणजे ती अशी बोलते की मॅम मला नाही जमणार आणि तुम्ही बरोबर शिकवणार का. आता त्या स्टुडंटची मी तुम्हाला ब्लाऊजची फिनिशिंग दाखवते. बघा किती सुंदर शोल्डर टू वेस्ट दाटीने ब्लाउज स्टिच केलेला आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही बघू शकता, लेस पासून पॅच पासून, आणि मागे पण तिने साडीच्या कॉम्बिनेशनने ब्लाउज रेडी केलेला आहे. खूपच सुंदर. म्हणजे मला स्वतःला बिलीव्ह होत नाही की जी स्टुडंट एवढी घाबरत होती आणि तिने आज म्हणजे एवढं चांगलं वर्क केला. हा बघा मसाला ब्लाउज पण किती सुंदर तिने स्टिच केलं. प्रेझेंटेशन पण खूपच मस्त. आज त्यांचा ब्लाउज म्हणजे मीन्स कसे स्टिच केलं त्याचं प्रेझेंटेशन होता. तर खूपच सुंदर स्टिच केलं प्रणालीने. सभ्यसाची ब्लाउज, हाफ नेट ब्लाउज. प्रत्येक ब्लाउजची फिनिशिंग खूपच सुंदर आहे. आणि बघा हा ब्लाउज कोणी बोलेल का ज्या स्टुडंटला मीन्स एवढं काहीच येत नव्हतं, नॉर्मली जस्ट येत होता, बट बघा तिचं वर्क किती सुंदर आहे. प्रत्येक गोष्ट लटकनपासून पॅचपासून लेस. हा बघा शर्ट कॉलर किती सुंदर. म्हणजे प्रत्येक ब्लाउजला तिने काही ना काही वर्क केलेला आहे. हा पूर्ण प्लेन कपडा आहे. कपडा कितीचा असेल 100 किंवा 80 रुपयाचा, पण कोण बोलेल हा 100 रुपीजच्या कपड्याने स्टिच केलेला आहे. बघा हा तुम्ही बाहेर जरी स्टिच केला त्याचे तुमचे 1000 रुपीज तरी घेणार फॅब्रिक सोबत. किती सुंदर फिनिशिंग. हा बघा पफ स्लीव्ज ब्लाउज. बघा प्रत्येक ब्लाउजवर तिने काही ना काही युनिकनेस केलेली आहे. लटकन आणि मागे सुद्धा बघा एवढसा पॅच बनवून लटकन दिलेले आहेत. म्हणजे व्यक्तीला जर प्रेझेंटेशन चांगलं करत असेल ना तो काही ना काही युनिक करतोच. किती सुंदर. बघा कोट कॉलर. पीस बघा किती प्लेन आहे. तुम्हालाही माहिती आहे हा पीस कितीला भेटतो, बट त्याचा प्रेझेंटेशन बघा किती सुंदर केलेला आहे. प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक कलर प्रमाणे तिने प्रत्येक गोष्ट त्याच्यावर लावलेली. जसं पॅच, डायमंड, एकदम परफेक्ट. हल्टरनेक ब्लाउज खूपच सुंदर वर्क केलेला आहे. आणि प्रणाली म्हणजे तुला कसं वाटतं. आता तुझा क्लास होऊन यांचा क्लास स्टार्ट होऊन फक्त 2च महिने झालेले आहेत आणि 2 महिन्याचा हा वर्क आहे. मला स्वतःवर असं बिलीव्ह नाही होत का मी एवढ्या फिनिशिंगमध्ये ब्लाऊज स्टिच केलेत. पण मॅम एवढे चांगले शिकवतात की पटकन ते कॅच घेता येतात. पूर्ण स्टेप बाय स्टेप शिकवतात. आणि मला खरंच नव्हतं माहिती की मी एवढं चांगलं म्हणजे फिनिशिंग देऊ शकते ब्लाऊजांना. पण आता बघू शकता तुम्ही ब्लाऊज खूपच सुंदर प्रणालीने केली. आणि मॅमची टेक्निक पण एवढी इझी आहे ना, पटकन समजतं सर्वांना. खूपच मस्त वर्क करतात आणि खूप वर्क ती खूप मेहनती आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं ती प्रत्येक गोष्ट छोटी छोटी वस्तू बघत असते. आणि एक काय झाला, सभ्यसाची ब्लाऊज होता फर्स्ट तिने स्टिच केलेला, बट तिला एवढा आवडला नाही तर तिने असेच 4 ब्लाऊज ट्राय केले. याच्यासाठी का ती अशी बोलली मॅम जोपर्यंत माझा परफेक्ट येत नाही ना ब्लाऊज तोपर्यंत मी ट्राय करतच राहणार. हा तिचा 4था ब्लाऊज आहे. म्हणजे बोलतात ना माणसाला जो करत असेल ना तो कसाही करून